श्री स्वामी समर्थ. देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. गुरुपौर्णिमा कधी साजरी होणार, पूजेचा शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गुरुपौर्णिमा हा सण दरवर्षी आषाढ महिन्यात साजरा केला जातो. शास्त्रानुसार या दिवशी स्नान, दान आणि गुरुची पूजा केल्याने व्यक्तीला जीवनातील सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. गुरुपौर्णिमेचा शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत जाणून घेऊया. गुरुपौर्णिमा हा सण दरवर्षी आषाढ महिन्यात साजरा केला जातो. शास्त्रानुसार या दिवशी स्नान, दान आणि गुरुची पूजा केल्याने व्यक्तीला जीवनातील सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. तसेच स्नान करून जगाचे रक्षक भगवान विष्णू आणि गुरु यांची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते. तसेच जीवनातील अंधकार दूर होतो. सनातन धर्मात गुरुपौर्णिमेच्या सणाला अधिक महत्त्व आहे. दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ही आषाढ पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यंदा हा सण रविवार 21 जुलै रोजी आहे. या शुभ मुहूर्तावर स्नान, दान आणि गुरूंचा आशीर्वाद घेतल्याने सुख समृद्धी मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. गुरुपौर्णिमेचा शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत बघूया. पंचांगानुसार आषाढ महिन्याची पौर्णिमा 20 जुलै रोजी संध्याकाळी 5:59 पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 जुलै रविवारी दुपारी 3:46 समाप्त होईल. सनातन धर्मात उदय तिथीला अधिक महत्त्व आहे. अशा स्थितीत 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमा सण साजरा केला जाणार आहे. गुरुपौर्णिमा पूजाविधी. गुरुपौर्णिमेला सकाळी लवकर उठून देवाचे ध्यान करून दिवसाची सुरुवात करावी. यानंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. सूर्यदेवाला जल अर्पण करा. यावेळी खालील मंत्राचा जप करावा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. त्यानंतर पूजेच्या ठिकाणी बसून जगाचे निर्माते भगवान विष्णू आणि वेदव्यास यांना फूल, धूप, दीप, अक्षता, हळद इत्यादी अर्पण करा. यानंतर दिवा लावून आरती करावी. गुरु चालिसा आणि गुरुचवच पठण करावे. फळे, मिठाई आणि खीर वगैरे अर्पण करा. शेवटी जीवनात बुद्धी, ज्ञान आणि शांती मिळावी यासाठी देवाला प्रार्थना करा. या दिवशी गुरूंची सेवा करणे फलदायी असते. आपल्या भक्तीप्रमाणे गरिबांना अन्न, पैसा आणि वस्त्र दान करा. तर अशा प्रकारे तुम्ही गुरुपौर्णिमा साजरी करू शकतात. श्री स्वामी समर्थ.